26वा दिवस चुकांचं रूपांतर जादूने वरदानांमध्ये करा. खूप इम्पॉर्टंट लेसन आहे. लक्ष देऊन ऐका हा लेसन. कारण आपल्या आयुष्यामध्ये त्यावेळेस आपण तो निर्णय घेतो, पण आपल्याला कधी कधी असं वाटतं की तो चुकला, किंवा त्यावेळेस ते करायला नको पाहिजे होतं, आपण त्यावेळेस हे करायला पाहिजे होतं. आणि त्यामुळं काय करतो, आपण स्वतःला गिल्ट फील करतो, स्वतःला सारखं कोसत राहतो. तुला कळलं कसं नाही, तू असं का नाही केलं, तू तसं का नाही केलं. त्याच्यामुळं काय होतं की आपल्या आतमध्ये ती निगेटिव्हिटी वाढायला लागते. तर आज आपल्याला त्या प्रत्येक निगेटिव्हवरती 10 वरदान लिहायचे. ती जी चूक आहे तुमच्या हातनं झालेली, तुम्हाला ती वाटत असेल की ती चूक आहे, तर त्या चुकीबद्दल आज 10 वरदान लिहायची आहेत. म्हणजे 10 पॉझिटिव्ह गोष्टी त्यातल्या शोधायच्या आहेत आणि त्या लिहायच्या आहेत. तुमच्या दुखावल्या गेलेल्या भावनांचं रूपांतर शहाणपणात करा. म्हणजे जे काही आज तुम्हाला दुखलेलं आहे किंवा वाईट वाटलेलं एखाद्या गोष्टीचं, तर त्यामागचं कारण बघा किंवा शहाणपणा वापरा त्या गोष्टीसाठी. अच्छा, याच्यामुळं ते झालं असेल का, यामुळं तिने असं म्हटलं असेल, यामुळं तिने असं केलं असेल. ते तिथं आपल्या बुद्धीचा चांगल्या दृष्टीने वापर करा, तिथं शहाणपणाचा वापर करा आणि त्या गोष्टीला पॉझिटिव्हली घ्या. आपली प्रत्येक चूक एक झाकलेलं वरदान असतं. आपल्याला ते दिसत नसतं. आपल्याला काय दिसत असतं, फक्त चूक झाली, चूक झाली, चूक झाली, चूक झाली. पण ॲक्च्युली त्या चुकीच्या मागं जेव्हा आपण त्याला एक शहाणपणानं बघू, एक जी लेवल आहे आपली बुद्धीची, त्या बुद्धीच्या लेवलच्या वर जाऊन जरा विचार करू, त्या चौकटीतून बाहेर येऊन जर बघू आपण, तर आपल्याला कळतं की जे झालं त्याच्यातनं काहीतरी तरी मी शिकलेलीच आहे, काहीतरी तर पॉझिटिव्ह झालेलंच आहे. तर त्या गोष्टीकडं बघायचं आहे. एक मिनिट, आवाज क्लिअर येतोय ना माझा? नेट थोडंसं हे होतं आहे. एकच मिनिट, दुसरा नेट लावते. आता ठीक आहे, ते लो झालं होतं. तर आपल्याला आज एका चुकीमधून 10 वरदान शोधायचे आहेत. आजच्या जादूच्या कृतीमधून तुम्हाला त्याचा शोध घ्यायचा आहे. लहानपणी मूल जेव्हा सायकल चालवायला शिकतं किंवा लिहायला शिकतं, तेव्हा शिकत असताना ते अनेक चुका करतं. पण त्याचा आपण फारसा विचार करत नाही, कारण आपल्याला माहीत असतं की अशा चुकांमधूनच ते शिकणार आहे आणि त्याच्यात ते निपुण होणार आहे किंवा कौशल्य त्याचं चांगलं होणार आहे. पण त्याचा आपण फारसा विचार करत नाही. हे आपल्याला माहीत असतं ते त्याच्यातनं शिकणार आहे. पण प्रौढपणी जर आपण चुका केल्या तर आपण स्वतःलाच माफ करत नाही. असं का बरं? लहान मुलाला लावलेला नियम तुम्हालाही लागू पडतो. आपण सगळेजण चुका करतो. चुका केल्या नसतं तर आपण काहीच शिकू शकलो नसतो आणि अधिक हुशारी बसलो नसतो किंवा आपण चांगले शहाणेही झालो नसतो. तर चूक केल्यामुळंच आपण शिकत असतो. तर त्यातून काहीतरी तर शिकलो आपण, त्याबद्दल थँक्यू म्हणायचं. आपल्याला निवडीचं स्वातंत्र्य आहे, याचाच अर्थ आपल्याला चुका करण्याचंही स्वातंत्र्य आहे. चुकांमुळे आपण दुखावले जातो, पण त्या चुकांमधून आपण काहीतरी शिकतोच. तर त्या चुकांमुळे आपण जे क्लेश सहन केले ते व्यर्थच गेले म्हणायचे, जर आपण त्याच्यातनं काही नाही शिकलो तर. जर तेच आपण विचार करत राहिलो की माझ्याकडनं चुकलं चुकलं चुकलं, तर त्यातनं आपण काहीच नाही शिकलो. मग ते पण व्यर्थ गेलं आपलं सगळं. खरं तर आकर्षणाच्या सिद्धांतानुसार त्या चुका आपल्या हातून परत होतीलच, पण या चुका करताना आपण इतके दुखावले जातो की अंतिमतः त्यातूनच आपण नवीन काहीतरी शिकतो
केलेल्या चुकांमधून आपण काहीतरी शिकावं आणि त्या चुका परत आपल्या हातून होऊ नयेत, हे चुकांमुळे त्रास होण्याचं किंवा दुखण्याचं मुख्य कारण आहे. म्हणजे त्याच्यातून आपण त्याला ॲक्सेप्टच करत नाही त्या चुकीला, की ठीक आहे झाली बाबा, आज माणूस म्हणून ती होणं शक्य आहे, त्याला मला त्यावेळेस नाही कळलं, ठीक आहे. त्या गोष्टीला आपण ॲक्सेप्टच करत नाही. जोपर्यंत त्या गोष्टीला, त्या चुकीला तुम्ही ॲक्सेप्ट करणार नाही, तोपर्यंत त्यातले पॉझिटिव्ह पॉईंट तुम्हाला दिसणार नाहीत. मग ती कोणतीही गोष्ट असू दे, कशीही असू दे, त्याला तुम्हाला ॲक्सेप्ट करता आलं पाहिजे. म्हणजे केलीच पाहिजे. आता आपल्याला माहीत आहे, त्यामुळे आपल्याला ती करायला जमलंच पाहिजे, कारण आपण आता समजतोय ते की कशी करायची. चुकांमधून शिकायला हवं हे योग्यच आहे, पण त्यासाठी आपल्या हातून चूक घडली आहे हे प्रथम मान्य करायला हवं. आणि बहुतेक लोक हे करत नाहीत आणि ते आपल्या चुकांबाबत कायम दुसऱ्यांना दोषी ठरवतात, दुसऱ्यांना किंवा स्वतःला दोषी ठरवतात. पण जे झालेलं आहे त्याबद्दल स्वतःला ॲक्सेप्ट करत नाही, त्या गोष्टीला स्वीकार करत नाही त्या गोष्टीचा. अच्छा ठीक आहे, झाली तर झाली, बघू आता याच्यातून काय शिकले मी, की याच्यातून अजून मी काय करू शकते चांगलं दुसरं, ते नाही आपण विचार करत. एक उदाहरण घेऊ. तुम्ही वेगाने गाडी चालवत आहात, ते पोलिसांनी पाहिलं आणि तुम्हाला रस्त्याच्या कडेला थांबायला सांगितलं आणि वेगाने गाडी चालवण्याबद्दल ताकीद देऊन आणि तुम्हाला दंड भरायला सांगितलं. खरं तर आपण वेगाने गाडी चालवत होतो हे मान्य करायचं सोडून तुम्ही पोलिसांना दोष देत की ते महामार्गातील झाडांमागं लपले होते आणि ते काही मला दिसले नाही. मग त्यांच्याजवळ रडार गन असल्याने तुम्ही त्यांना बरोबर सापडलात. खरं तर वेगाने गाडी चालवण्याचा निर्णय तुमचा होता आणि तो तुमचा चुकीचा होता. जेव्हा तुम्ही तो दोष ॲक्सेप्ट कराल तेव्हा तुम्हाला समोरच्याला तुम्ही दोष देणार नाही. आपण केलेल्या चुकीचा दोष दुसऱ्यावर ढकलल्याने त्या चुकीचे क्लेश आणि परिणाम तर आपल्याला भोगावे लागतातच, पण आपण त्यातून काहीच शिकत नाही आणि मग काय, परत तीच चूक करण्याकडे आपला कल जातो. तुम्ही माणूस आहात, तुमच्या हातून चुका होणारच आणि चुकणं ही माणूस असण्याची एक फार सुंदर गोष्ट आहे. म्हणजे इथं लेखिकेने म्हटलंय की माणूस तुम्ही आहात, तर चुकणं या गोष्टीला सुंदर बनवा. सुंदर गोष्ट आहे ती असं समजा, कारण त्यातून आपण शिकतोय, त्यातून आपल्याला कळतंय कसं वागायचं, कसं करायचं, काय करायचं. पण या चुकांमधून तुम्ही शिकायला हवं. ते शिकला नाहीत तर तुमच्या वाट्याला विनाकारण दुःख येतं. या चुकातून तुम्ही कसे शिकाल याचं उत्तर आहे कृतज्ञतेच्या साहाय्याने. म्हणजे त्या चुकीकडं तुम्ही त्याच्यातने 10 वरदान काढायचे आणि त्याबद्दल थँक्यू म्हणायचं. म्हणजे त्या फक्त एका चुकीकडं लक्ष नाही द्यायचं, तर त्या चुकीतून ज्या काही चांगल्या गोष्टी झालेल्या आहेत त्या चांगल्या गोष्टीकडे बघायचं आणि थँक्यू म्हणायचं. तर हे मी सांगते तितकं सोपं नाही आहे, कारण एक तर आपण ती चूक ॲक्सेप्टच करत नाही आधी आणि त्यातून 10 गोष्टी हुडकणं, काय आधी एक हुडकणं आपल्याला मुश्किल जातं. कारण इथं फिक्स बसलेलं असतं की ती मला बोलली, तिचं चुकलेलं आहे, माझं काही चुकलेलं नाही, तिने त्यावेळेस असं बोलायला नको होतं, तिने त्यावेळेस असं म्हणायला नको होतं, तिने त्यावेळेस तसं करायला नको होतं. हे जोपर्यंत तुम्ही घेऊन बसाल तोपर्यंत तुम्ही त्या चुकीला ॲक्सेप्ट केलेलं नाही असं समजायचं. त्या चुकीला ॲक्सेप्ट करणं म्हणजे काय, ह्याचं साईन हे आहे, ह्याचं चिन्ह हे आहे की तुम्ही जर त्या गोष्टीला ॲक्सेप्ट केलं असेल तर ती जी कोणी समोरची व्यक्ती आहे तिच्याबद्दल तुम्हाला निगेटिव्ह फील होणार नाही किंवा तिला तुम्ही दोष देणार नाही. हे जेव्हा होईल याचा अर्थ तुम्ही तिला ॲक्सेप्ट केलेलं आहे. तुम्ही फक्त म्हणाल की नाही मी ॲक्सेप्ट केलं पण तिने तसंच केलं, तिने,
मग तसं जर म्हणत असाल तर तुम्ही ते ॲक्सेप्ट केलेलं नाही आहे, मनापासून केलेलं नाही. फक्त तुम्ही म्हणायचं म्हणून म्हणताय की मी ॲक्सेप्ट केलं म्हणून. जेव्हा ॲक्सेप्ट करता मनापासून तेव्हा तिला तुम्ही दोष देणारच नाही. तर कोणतीही गोष्ट दिसायला किती जरी वाईट दिसली तरी त्यामध्ये अगदी नेहमीच कृतज्ञता व्यक्त कराव्या अशा अनेक गोष्टी असतातच. एका चुकीमध्ये जेव्हा तुम्ही कृतज्ञता व्यक्त कराव्या अशा जेवढ्या जास्त गोष्टींचा शोध घ्यायला जाल तेव्हा तुम्ही ती चूक वरदानामध्ये बदलू शकता. म्हणजे त्या चुकीला ती चूक राहणारच नाही, मग ती तुमच्यासाठी वरदानच ठरेल, म्हणजे चांगलीच गोष्ट ठरेल. तर इथं तुम्हाला काय करायचं आहे, तर ती चूक वरदानामध्ये तुम्ही बदलू शकता आणि ती चुकीकडे चूक आकर्षित होते तर वरदानाकडे वरदान आकर्षित होता. तर तुम्हाला काय करायला आवडेल? प्रश्न लेखिकेने आपल्याला विचारलाय की आपल्या हातात आहे की त्यातलं काय निवडायचं आहे. चूक निवडायची आहे, तेच विचार करून स्वतःला त्रास द्यायचा आहे, दुसऱ्यांना तेच निगेटिव्ह द्यायचं आहे, की त्यातनं वरदान शोधून ठीक आहे तिच्या जागी मी जरी असते तरी मी असंच बोलले असते, ठीक आहे तिने बोलली तसं, ठीक आहे त्यावेळेची परिस्थिती होती तशी त्यामुळे ते तसं झालं, ठीक आहे ओके. हे जेव्हा तुम्ही ॲक्सेप्ट कराल तेव्हा मग तुम्हाला त्यातनं पॉझिटिव्ह गोष्टी दिसणार. तर आपल्याला इथं आज तेच करायचं आहे. आज तुमच्या आयुष्यात तुमच्या हातून घडलेली एखादी चूक आठवा. चूक लहान आहे की मोठी आहे याचा काही संबंध नाही, पण अजूनही तिची आठवण झाली की तुम्हाला दुःख होतं. तुमच्या अगदी जवळच्या नात्यातल्या व्यक्तीवर तुम्ही रागाने ओरडला असाल आणि तेव्हापासून ते नातं तुमचं संपलं असेल, ती चूक असू शकते. किंवा तुम्ही एखाद्यावर अंधपणे विश्वास ठेवला आणि त्याची झळ तुम्हाला पोचली, ही असू शकते. किंवा एखाद्याची बाजू सांभाळून घेण्यासाठी तुम्ही तिच्या भल्यासाठी खोटं बोलला आणि तुम्हीच अडचणीत आला, ही गोष्ट असू शकते. किंवा एखादी गोष्ट स्वस्त आहे, एखादी वस्तू स्वस्त आहे म्हणून तुम्ही घेतलीत आणि ती बिघडली लगेच आणि तिच्या दुरुस्तीला जे तुम्ही घेतलेली आहे वस्तू त्याच्यापेक्षा जास्त दुरुस्तीलाच पैसा गेला, अशी एखादी चूक असू शकते. तर असं एखादं कोणतीही तुमची चूक असते. तर एखादा निर्णय घेताना तुम्हाला त्यावेळेस तो योग्य वाटला असेल पण नंतर त्याचे परिणाम चांगले नाही आले तुम्हाला अनुभवायला, तर अशी एखादी चूक असू शकते. तर एकदा का तुम्ही एखाद्या चुकीची जिचं रूपांतर तुम्हाला वरदानात करावं असं वाटतं ती चूक आज निवडायची आहे. म्हणजे अजूनही त्या चुकीचं तुम्हाला दुःख होतं, आतून कुठं तरी वाटतं की अच्छा माझ्याकडनं हे चूक झालं, मला हे नाही व्हायला पाहिजे होतं, असं जे काही तुम्हाला वाटतं तर ती एक निवडायची आहे. आणि तुम्हाला ती निवडायची आणि त्यामध्ये कृतज्ञ राहण्यासारख्या कोणकोणत्या गोष्टी आहेत ते शोधायचं. त्याचा शोध घेण्यासाठी तुम्ही हे प्रश्न स्वतःला विचारू शकता. 1. या चुकीतून मी काय शिकले, हे विचारू शकता स्वतःला. किंवा या चुकीतून कोणत्या चांगल्या गोष्टी निष्पन्न झाल्या, किंवा त्या चुकीतून चांगल्या गोष्टी काय झाल्या पुढं, ते तुम्ही विचारू शकता. तर प्रत्येक चुकीतून कृतज्ञता व्यक्त करावी अशा कोणत्या गोष्टी तुम्ही शिकलात ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि चूक काहीही असो त्यातून तुमचं भविष्य बदलू शकणाऱ्या काहीतरी चांगल्या गोष्टीच तुम्ही शिकल्या आहात. या पद्धतीने काळजीपूर्वक विचार करा आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एकूण 10 वरदानांचा शोध घ्या. तुम्हाला सापडलेल्या प्रत्येक वरदानाला जादूची शक्ती द्या आणि त्याची तुम्हाला जाणीव होऊ दे. कृतज्ञता वहीमध्ये त्या वरदानांची यादी लिहून ती कृती करा. तुम्हाला अजूनही जिची आठवण झाली की वाईट वाटतं अशी तुमच्या आयुष्यातली तुम्ही केलेली कोणतीही चूक आठवा आणि तुमच्या वेळेनुसार ही भव्य दिव्य कृती करा, अशीही तुम्हाला कळकळीने विनंती करते. कारण
ही गोष्ट अशी आहे की आपण कुठंतरी आतमध्ये ते घेऊन बसलेलं असतं आणि कधीतरी आपल्याला ते आठवतं, परत आपण त्या निगेटिव्हिटीमध्ये जातो. तर ते जायचं नको, म्हणून हे आपल्याला करणं गरजेचं आहे. केवळ एका चुकीतून तुम्हाला कितीतरी वरदान मिळण्याची शक्ती निर्माण होते. दुसऱ्या कशातून एवढ्या मोठ्या लाभाची हमी मिळेल हे मी सांगू शकत नाही. फक्त कृतज्ञतेने हे होऊ शकते, हेच मी सांगू शकते, असे लेखिका म्हणले. आणि जसं मगाशी उदाहरण घेतलं लेखिकेने की पोलिसांनी जर तुमची गाडी थांबवली, तर ते जर उदाहरण घेतलं तर त्याच्या मागे तुम्ही 10 वरदान कसे शोधायचे त्याचं उदाहरण लेखिकेने दिलं. एक, मी स्वतःला दुखापत करून घेऊ नये त्यासाठी पोलिसांनी माझी गाडी थांबवली आणि माझी सुरक्षतेची काळजी त्यांनी घेतली, त्याबद्दल थँक्यू. स्वतःशीच प्रामाणिक राहून सांगायचं तर गाडी चालवताना मीच रस्त्यावर लक्ष केंद्रित केलं नव्हतं. माझ्या मनात दुसरं काहीतरी विचार चालू होते आणि अशावेळी पोलिसांनी मला थांबवलं, त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. माझ्या गाडीचा टायर बदलायला आलेला असताना मी इतक्या वेगाने गाडी चालवणं आणि स्वतःचा जीव धोक्यात घालणं हे किती मूर्खपणाचं होतं. अशावेळी पोलिसांनी मला थांबवलं, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करते. पोलिसांनी मला गाडी रस्त्याच्या कडेला थांबायला सांगितल्यामुळे मी भानावर आले. जणू काही पोलिसांनी मला झोपेतून जागं केलं, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. त्यामुळे आता यापुढे मी गाडी चालवताना गाडीच्या वेगावर लक्ष ठेवून जास्त काळजीपूर्वक गाडी चालवेन. 5. आपण स्वतः पकडले न जाता, स्वतःला संकटात न टाकता वेगात गाडी चालवू शकतो अशी माझ्या डोक्यात बेफाम कल्पना होती. पोलिसांनी पकडल्याने तिला आळा बसला, यासाठी मी कृतज्ञ आहे. माझ्या वेगानं गाडी चालवण्याच्या कृतीमुळे मी मला आणि माझ्याबरोबर इतरांनाही मोठ्या संकटापासून वाचवू शकलो आणि याचं गांभीर्य पोलिसांनी मला करून दिलं, त्याबद्दल कृतज्ञ. अशा वेगाने गाडी चालवणाऱ्या चालकांमुळे माझ्या कुटुंबियांना धोका निर्माण झाला आहे अशी कल्पना मी जेव्हा करून बघितली, तेव्हा पोलिसांनी अशा बेभान गाड्या चालवणाऱ्याला थांबवावंच असं मला वाटलं आणि पोलिसांनी मला ही जाणीव करून दिली, त्याबद्दल कृतज्ञ व्यक्त करते. पोलीस रस्त्यावरील अनेक व्यक्ती आणि कुटुंबियांच्या सुरक्षेची काळजी घेतात आणि त्यांच्या कामाबद्दल खरोखरच कृतज्ञता व्यक्त करते. हृदय पिळवटून टाकणारे प्रसंग पोलीस रोज पाहतात. माझं आयुष्य आणि माझं कौटुंबिक जीवन सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांनी हे जे प्रयत्न केले, त्याबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करते. 9. मी सुरक्षितपणे घरी पोचलो आणि नेहमीसारखा दारातून चालत माझ्या कुटुंबियांना भेटलो. हे पोलिसांनी माझ्या वेगाने गाडी चालवण्यावर वेळीच थांबवलं म्हणून घडलं, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. माझं वेगाने गाडी चालवणं थांबवण्यासाठी पोलीस कोणत्याही उपाययोजना करणं शक्य होतं, पण त्यातली सगळ्यात कमी हानिकारक गोष्ट त्यांनी केली, ती म्हणजे माझी गाडी रस्त्याच्या कडेला थांबवून सांगितली, त्याबद्दल मी पोलिसांचे खूप खूप कृतज्ञ आहे आणि माझ्या आयुष्यातली ही सर्वात मोठी देणगी ठरू शकते. म्हणजे इथं तुम्ही या पद्धतीने एका चुकीबद्दल 10 वरदान शोधायची आहेत. तर इथं तुमच्या आयुष्यातली जी चूक आहे त्या चुकीबद्दल तुम्हाला आज 10 वरदान शोधायची आहेत. ओके, तर इथं हा लेसन संपलेला आहे. दोन्ही लेसन छोटे होते, त्याच्यामुळं मी आज दोन्ही घेऊन टाकले. तर तुम्हाला एक चूक शोधायची आहे, त्याच्यातून तुम्हाला 10 वरदान शोधायची आणि त्या प्रत्येक चुकीतून जे वरदान शोधले त्याच्याबद्दल थँक्यू म्हणायचं आहे. तर हे आठवत नसेल तुम्हाला तर स्वतःला प्रश्न विचारायचा आहे की त्यातून मी काय शिकले आणि त्यातून चांगल्या गोष्टी काय झाल्या पुढे. तर माझ्या आयुष्यातलं उदाहरण सांगायचं झालं तर मला
जेव्हा मी MSc झाले त्याच्यानंतर मला माझ्या इथं सारखं होतं की अच्छा मी बी एड नाही करू शकले, त्यामुळे मी जॉब नाही करू शकले. तर हे मला खूप दिवसापर्यंत म्हणजे कधी कधी चूक झाली, माझ्याकडून चूक झाली असं वाटतं. पण जेव्हापासून मी मॅजिक केलं तेव्हापासून हे मला नाही वाटत. पण त्याच्या आधीपर्यंत हे मला वाटत होतं की बी एड केलं असतं तर छान जॉब मिळाला असता, हे केलं असतं ते केलं असतं. पण त्याच्याबद्दल आज मी जी इथं आहे ते मी करू शकले नसते ना. म्हणजे आज जे मी करत आहे ती किती मोठी देणगी आहे माझ्यासाठी ह्याचा जर विचार केला तर मी बी एड केलं नाही ही चूक खूप क्षुल्लक आहे. मग पण तीच चूक मी इतक्या दिवस ती चूक आहे असं समजत होतं. तर तेच आपल्याला इथं शोधायचं आहे की तुमच्या आयुष्यातली अशी चूक तुम्हाला ती वाटती चूक पण आज त्या गोष्टीबद्दल जर विचार केला तर आज तुम्ही त्यातून किती शिकला, आज तुम्ही काय करत आहात, आज तुमच्या आयुष्यामध्ये किती छान बदल झालेला आहे. आज मी जॉब केला असता ठीक आहे, जॉब करून करून आता या एजपर्यंत इतकं ते हे झालं असतं की आता काहीच नको करायला, बाद झालं, जेवढं केलं तेवढं खूप झालं असं झालं असतं. त्यामुळे जे काही आपल्या आयुष्यामध्ये होतं ते आपल्यापेक्षा त्याला जास्त चांगला माहीत असतं. त्याच्याबद्दल थँक्यू म्हणायचं आणि त्या प्रत्येक गोष्टीबद्दल थँक्यू म्हणायचं जे आपल्याला आयुष्यात मिळालेलं आहे त्याबद्दल. जेव्हा तुम्ही आयुष्यात मिळाले प्रत्येक गोष्टीबद्दल थँक्यू म्हणाल मनापासून तेव्हा आपल्याला पुढच्या गोष्टी सहज येणार आहेत. तसे लोक, परिस्थिती आणि घटना आपल्या आयुष्यात येणार आहेत.